पुण्याच्या मावळमध्ये कुंडमाळा नावाचं एक पर्यटन स्थळ आहे, जिथे इंद्रायणी नदीवरून शेळगेवाडी आणि बेलगेवाडी या दोन गावांना जोडणारा एक 35 वर्ष लोखंडी पूल काल तुटला, ज्याच्यावर पर्यटक उभे होते. या दुर्घटनेमध्ये 4 ते 6 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 40 ते 50 पर्यटक जखमी झाले आहेत. आता हा पूल तुटला आणि ही घटना घडली. ही घटना 2025 मध्ये जर तुमच्या लक्षात असेल तर ही चौथी सर्वात मोठी धक्कादायक घटना आतापर्यंत घडली आहे. सर्वात पहिले म्हणजे पहलगामचा हल्ला, नंतर 18 वर्षानंतर आरसीबीने IPL जिंकली. ती मुलं तिथं विराट कोहलीला बघायला गेली. चेंगराचेंगरीमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर 12 तारखेला एअर इंडियाचं 171 787 ड्रीमलायनर विमान जे अहमदाबादवरून लंडनला चाललं होतं, हे विमान क्रॅश झालं आणि एका मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवरती जाऊन पडलं आणि या दुर्दैवी घटनेमध्ये 265 नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेतून तुम्ही आणि मी सावरत असतानाच काल पुण्याच्या कुंडमाळामध्ये ही घटना घडली. आता ही घटना घडली, लोकांचा मृत्यू झाला. NDRF ची टीम तिथे पोहोचली. टोटल 18 का 20 ॲम्ब्युलन्स तिथे पोहोचल्या होत्या. शोध कार्य जोरात चालू होतं, रात्रभर चालू होतं, सकाळ झाली तरी सुद्धा चालू होतं. इथे NDRF ची टीम पोहोचली, ॲम्ब्युलन्स पोहोचल्या, इथे राजकीय नेते पोहोचले, शेलार साहेब पोहोचले, इथे सुप्रिया सुळे सुद्धा पोहोचल्या. हे राजकीय नेते बोलतायत की इथे पाटी लावली होती, पाटीवरती स्पष्ट शब्दात लिहिलं होतं की हा जो पूल आहे हा वापरण्यासाठी अतिशय धोकादायक आहे, कृपा करून या पुलाचा वापर करू नका. पण एका साईडला गावकी बोलते की हा पूल धोकादायक असताना गावकऱ्यांनी, माजी आमदारांनी मागणी उचलून धरली होती की इथे नवीन पुलाची बांधणी करा. सर्वे झाला होता, वर्क ऑर्डर सुद्धा निघाली होती, तरी सुद्धा आपल्या आळशी, बिंडोक, भिकारचोट राजकीय नेत्यांनी मनावरती घेतलं नाही, नवीन पूल बांधला नाही. याचा अर्थ तिथल्या पर्यटकांना, तिथल्या गावकऱ्यांना इंद्रायणी नदी ओलांडण्यासाठी एकच पूल होता, तो म्हणजे हा 35 वर्ष जुना गंजलेला पूल. आता हे पर्यटन स्थळ आहे, हे काय आजचं ह्या वर्षीचं नवीन नाहीये. मागच्या अनेक वर्षापासून पर्यटक तिथे कुंद्रामणी देवीच्या दर्शनासाठी येतात. इंद्रायणी नदीचं जो पाणी आहे ते बघण्यासाठी येतात. मस्त परिसर आहे. हे सर्व शासनाला माहीत आहे की इथे एक पर्यटन स्थळ आहे आणि इथे एक तुटलेला गंजलेला पूल सुद्धा आहे. तरी सुद्धा शासनाने या पुलाकडे दुर्लक्ष केलं. आणि आता एकनाथ शिंदे सर बोलतायत की ही घटना अतिशय दुःखदायक होती. महाराष्ट्रातील नदींवरती जेवढे पूल आहेत त्या पुलांची ऑडिट करण्याची ऑर्डर मी दिली आहे. याचा अर्थ काय? म्हणजे तुम्ही अक्षरशः सामान्य जनतेची मरण्याची वाट बघताय, पण सामान्य जनतेचा जीव कसा वाचेल यांच्याकडे तुमचं लक्ष नाहीये. तुम्हाला माहित नव्हतं का की पाऊस येणार आहे? पावसाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये घरामध्ये बसून गरमीला कंटाळणारे माणसं आहेत, हे सर्व एकसाथ पावसामध्ये बाहेर पडणार आहेत. पर्यटन स्थळी गर्दी वाढणार आहे. गर्दी वाढली तर नदीवरच्या पुलावरचा प्रेशर, ताण सुद्धा वाढणार आहे. त्यामुळे तुम्हाला एवढी अक्कल नाहीये का? तुमची अक्कल कुठे घाण खायला गेले का? की अगोदरच सर्व पुलांची ऑडिट करणं गरजेचं आहे. आता ऑडिटच्या मागण्या करतायत. पूल पडल्यावर, माणसं मेल्यावरती, माणसं वाहून गेल्यावरती तुमचे डोळे उघडतात. तुमचे डोळे घटना व्हायच्या अगोदर का उघडत नाही? हा प्रश्न मला राजकीय नेत्यांना आणि खास करून शेलार साहेबांना विचारायचा आहे. शेलार साहेब अक्षरशः ही जी घटना घडली, ही घटना पर्यटकांच्या दुर्लक्षामुळे झाली असं बोलतायत. मान्य केलं, पर्यटकांनी दुर्लक्ष केलं. पर्यटकांनी पूल जुना आहे याच्याकडे सुद्धा दुर्लक्ष केलं. पण तेवढीच अक्कल तुम्हाला नव्हती का? तुम्हाला माहित नव्हतं का की हे एक पर्यटन स्थळ आहे, इथे दरवर्षी पर्यटक येणार, कधी ना कधी हा पूल पर्यटकांच्या वजनांनी तुटणार, याची जाणीव तुम्हाला का झाली नाही? या घटनेला जेवढे पर्यटक जिम्मेदार आहेत, तेवढे जास्त जिम्मेदारी या आळशी, या झोपलेल्या राजकीय नेत्यांची आहे. आता हे काय करणार? पर्यटकांच्या ज्या पर्यटकांचा या घटनेमध्ये मृत्यू झालाय, त्या पर्यटकांना 5, 10, 15 लाखाची मदत घोषित करणार आणि परत झोपणार. मग परत कुठल्या तरी पुलावरून गाडी वाहून जाणार, कुठला तरी पूल तुटणार, परत महाडला जसं दरड कोसळली होती,
अख्खं गाव गायब झालं होतं, अशा घटना घडणार. मग परत तुम्ही जागे होणार. पण अशा घटना घडू नये याच्यासाठी तुम्ही काहीच करत नाही आहात. तुम्ही अशा घटना घडायच्या वाट बघताय. तुमचं लक्ष कशामध्ये, की येणाऱ्या बीएमसीच्या इलेक्शनमध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येणार की नाही? येणाऱ्या इलेक्शनमध्ये शरद पवार, अजित पवार एकत्र येणार की नाही? तुमचं लक्ष कशाकडे आहे? तर उद्धव ठाकरे गटाचा नेता एकनाथ शिंदेच्या गटामध्ये गेला. या अशा सर्व छोट्या-मोठ्या गोष्टींकडे तुमचं लक्ष आहे. पण ज्या कामासाठी तुम्ही निवडून आलात, तुमचं काम काय आहे, की या महाराष्ट्राच्या सामान्य जनतेला त्यांच्या सुविधा पोहोचवण्याचं काम तुमचं आहे. तुम्ही काय करता? काय घटना घडली की तीच त्या घटनेचा आरोप तुम्ही त्या पर्यटकांवरती टाकता. मग तुमचं काम काय? जर तुम्हाला तुमचं काम येत नसेल, तर जाऊन घरी बसा ना. आम्हाला आम्हाला आमचं काम करू द्या. आम्हाला सरकार चालू द्या ना. आम्हाला जे हवंय ते करून घेऊ. बोलतात पाठी लावली होती, पर्यटकांनी दुर्लक्ष केलं. अशी उडवाउडवीची उत्तर देण्यापेक्षा शेलार साहेब घरी जाऊन बसा. आता जी बातमी समोर आली 5 लाखाची मदत घोषित केले. आता 5 लाखाची मदत घोषित केली. बातम्यांना हेडलाईन येणार, परत शांत होणार, परत काहीतरी तुटून फुटून जाणार, तेव्हा परत जागे होणार. जाऊ द्या सोड. पण 2025 मध्ये मित्रांनो ही 4थी सर्वात मोठी घटना आहे. जी तुम्हाला सांगितली. पहलगामचा हल्ला झाला. नंतर बेंगळुरूमध्ये जी चेंगराचेंगरी झाली. आता एअर इंडिया आणि आता आपली ही घटना. आता 2026 येता येता कोणते कोणते दिवस, कोणत्या कोणत्या घटना त्या डोळ्यास दिसतील देवच जाणो. पण तुम्हाला एवढीच मागणी करतो की पावसाळा आलाय, फिरायला जाल, तुमची काळजी घ्या. आईला घेऊन जाल, बायकोला घेऊन जाल, गर्लफ्रेंडला घेऊन जाल, पोरांना घेऊन जाल. जिथे जाल जरा काळजी घ्या, रेनकोट घालून जा. कशावरती उभे आहात? कातळ आहे, कातळ चिकट आहे की नाही त्याच्याकडे लक्ष द्या. नंतर जंगलामध्ये गेलात तर अचानक पाऊस पडला तर धबधब्यांना पाणी जास्त वाढतं, मग तुम्ही अडकता. अशा छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष द्या, जेणेकरून तुमचा जीव वाचेल आणि सरकार सरकार सरकारला जास्त कष्ट होणार नाहीत, कारण सरकार काही कामाचं नाहीच आहे. एवढंच बोलेल. व्हिडिओ इथेच संपवतो. व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक करा आणि आतापर्यंत मित्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओच्या खालचं जे सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबून घ्या आणि मित्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जय महाराष्ट्र.